हे गाईज व्हॉट्सअप, मी मंजिरी अँड वेलकम बॅक टू अनदर व्लॉग ऑफ एम फॉर मंजिरी। आज मी तुम्हाला मुंबईमधील प्रसिद्ध मोठमोठे गणपती बाप्पांचे दर्शन घडवणार आहे, त्याचबरोबर विसर्जन सोहळा आपण पाहणार आहोत। आणि हा जो तुम्ही बाप्पा बघत आहात तो आमच्या वाडीतला टोपीवाला लेन येथील बाप्पा आहे। सुंदर देखावा असा केला आहे। हा बाप्पा माझ्या खूपच जवळ आहे, कारण की लहानपणापासून आम्ही बघत आलो आहोत, त्याची सेवा करत आलो आहोत। हे माझे फॅमिली मेंबर्स आहेत, काका काकी जे वाडी भरत आहेत। आणि माझं बॉर्न अँड बॉटअप गिरगावालाच झालेलं आहे, गिरगावातच झालं आहे। आणि लग्न झाल्यानंतर माझं मिस होतं इथे, पण यावेळी मला विसर्जनाच्या आधी आली म्हणून मला छान असं दर्शन मिळालं। आणि खूप मिस करते मी, कारण की जी मूर्ती आहे ती खरंच खूप जवळ आहे आमच्या, आणि आम्हाला कधी वाडीतलं असं वाटलंच नाही, आमच्या घरातलाच गणपती आहे असंच समजून आम्ही आजपर्यंत त्याची पूजा अर्चना करत आलो आहोत। चला तर आता आपण विसर्जन सोहळ्याकडे वळूया। इथे मी तुम्हाला मोठमोठे गणपती जसं लालबागचा राजा, चिंतामणी, त्यानंतर मुंबईचा राजा, तेजुकायाचा राजा, काळाचौकीचा महागणपती, इच्छापूर्ती गणपती, ड्यूकचा राजा, उमरखाडीचा राजा, असे सगळे गणपती एकाच ठिकाणी आम्हाला इथून पाहायला मिळतात। आणि ही आमची दरवर्षी, म्हणजे लग्ना अगोदरची माझी दरवर्षाची रिच्युअल होती की आम्हाला कुठेच जावं लागत नाही, इथे उभं राहून सर्व बाप्पांचं दर्शन होतं। कारण की हा जो रस्ता आहे तो स्ट्रेट चौपाटीला कनेक्टेड आहे, आणि चौपाटीला सर्व बाप्पांचं विसर्जन होतं। त्यामुळे इथे डोळे भरून न रांगेत उभे राहता एकदम जवळून चरणस्पर्श होतं, आणि छान असे गणपती बाप्पा पाहायला मिळतात। आणि खूप वेगळाच जल्लोष असतो, खूप वेगळीच मजा असते, खूप आनंद असतो, सगळे नाचत गाचत विसर्जन करतात। चला तर आता आपण बघूया विसर्जन सोहळा। इथे आता परळचा सम्राट राजा येत आहे, आणि छान असं खंडोबाच्या अवतारामध्ये आहे। सर्वांनी हळद उडवत छान असं त्याचं स्वागत केलेलं आहे। आणि इथे जे सगळे समोर बघून नाचत आहेत ते जे काका आहेत ते खूप वर्षापासून सगळे त्यांना ओळखतात, आणि त्यांचा डान्स पाहण्यासाठी का होईना 5 मिनटं तिथे विश्रांतीत घेऊन त्यांच्याबरोबर नाचतात। सो हा परळचा सम्राट आहे, आणि खंडोबाच्या अवतारात खूपच सुंदर हा असा बाप्पा दिसत आहे। सो मगाशीच मी मेन्शन केलं की इथे थांबून सगळे वर बघून का नाचत आहेत। सो हे जे काका आहेत ते बऱ्याच वर्षापासून इथे गणपतीला असतात, आणि मोठमोठ्या गणपतींना त्यांच्याकडून फुलांनी पुष्पांनी त्या गणपतीचं स्वागत करतात, आणि भाविक सगळे त्यांना ओळखतात। दरवर्षी इथे 5 मिनटं विश्रांती घेऊन त्यांच्यावर नाचण्याचा आनंद लुटतात, आणि तो नजारा बघण्यासारखा असतो। ब्युटी कॉपीराईट मी पूर्ण गाण्याचा व्हिडिओ अपलोड नाही करू शकली, पण मी शॉर्टमध्ये तो व्हिडिओ अपलोड केला, तर तुम्ही जरूर तिथे जाऊन बघा। इथे जी धावपळ सुरू आहे ती आता मुंबईचा राजा म्हणजेच गणेश गल्लीच्या राजाचं आगमन थोड्याच वेळात इथे होणार आहे, ते आपण पुढे बघूयाच।
आपण आता मुंबईचा इच्छापूर्ती पाहिला आणि आता हा आहे काळा चौकीचा मयुरेश्वर वासुदेवाच्या रूपात. अगदी सुंदर असा हा गणपती होता आणि एकदम जवळून जाताना असे अंगावर एकदम गुजबाम्स येतात, एवढा सुंदर असा हा गणपती होता. आता आपण पाहिला तो होता बदक चाळचा आणि हा आहे शेडचा राजा. हा गणपतीचा देखावा खूपच रिअलिस्टिक आणि एवढा टचिंग होता. एकदम स्वामी असे खरेखुरे मागे बसले आहेत असं वाटत होतं आणि खूप सुंदर अशी मूर्ती होती. गणपतीच्या सोंडेवरही स्वामी होते, ते तुम्हाला पुढे बघायला मिळतील. पण ही मूर्ती आणि हा जो देखावा आहे तो खूपच छान, एकदम टचिंग असा होता. बघत राहावं असं वाटत होतं. आता मुंबईच्या राजेचं आगमन झालेलं आहे. गणेश गल्ली मुंबईचा राजा, खूप सुंदर अशी मूर्ती होती. सुंदर असे गणपती बघून आम्ही आमच्या वाडीच्या गणपतीकडे परतलो शेवटची आरती करायला. वाजत गाजत नाचत सुंदर अशा रथामध्ये बाप्पा निघाले आहेत.